नमस्कार, मी संकेत आवटे. नेमकं मार्केटमध्ये आता काय होणार? 4 तारखेचं टेन्शन प्रत्येकाला आहे. जेवढं मोदी साहेबांच्या आणि राहुल साहेबांच्या छातीमध्ये धडधडत नसेल त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या लोकांच्या छातीमध्ये धडधडत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट आहे आणि इलेक्शन आहे. बाकी इलेक्शनला अति जास्त मनावर घेण्याची बिलकुल गरज नाही. आपलं कर्तव्य काय होतं? मतदान करण्याचं. ते तुम्ही केलंय का? तर ते तुम्ही 100% केलं असेल अशी मला खात्री आहे. बाकी सोडून द्या, जो निवडून येईल तो येईलच. पण आपल्याला हे बघायचं आहे की कोण निवडून आलं तर काय होऊ शकतं, यावर आपला फोकस पाहिजे. कारण आपलं देणं घेणं कशाशी आहे? तर मार्केटशी आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारे याच्याशी देणं घेणं नाही की हा नेता पंतप्रधान झाला, तो नेता पंतप्रधान झाला तर मार्केटचं काय होईल. बिलकुल घाबरण्याची गरज नाही. कारण समजा तुम्ही राहुल साहेबांना मतदान दिलंय आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले, काहीही करू शकत नाही तुम्ही. समजा तुम्ही मोदींना वोटिंग केलंय आणि राहुल साहेब पंतप्रधान झाले, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही. सो आपल्या हातामध्ये एवढंच आहे की आपल्या मताप्रमाणे घडो किंवा ना घडो. बेसिकली आपलं चॅनल मार्केट रिलेटेड आहे, त्यामुळे पॉलिटिक्सवर जास्त मी बोलणार नाही. पण जर XYZ व्यक्ती आला किंवा तो निवडून नाही आला तर काय होऊ शकतं, याबद्दल आपण डिस्कस करूया. पण त्याआधी समजून घेणं गरजेचं आहे मार्केटनं आजपर्यंत काय काय केलं आणि डेटा काय सांगतो. तुम्हाला स्क्रीनवर पण हा डेटा दिसत असेलच. 1999 पासूनचा हा डेटा आहे 2019 पर्यंतचा आणि त्यानंतरची निवडणूक आता जस्ट झालेली आहे. 1999ला BJP गव्हर्नमेंट रुलिंग पार्टी होती. 2004 मध्ये BJPला पाडून काँग्रेस सत्तेत आली. त्यानंतर निफ्टी 12% क्रॅश झाला होता. आता तुम्ही म्हणाल BJPला पाडून काँग्रेस सत्तेत आली म्हणून तो पडला, नाही. याचं उत्तरही पुढे तुम्हाला देतोय. 2009ला काँग्रेसने सत्ता परत टिकवून ठेवली, म्हणजे परत काँग्रेसच निवडून आली. BJPला पाडून काँग्रेस आली, काँग्रेसमुळं मार्केट पडलं. परत काँग्रेसच निवडून आली, पण यावेळी मात्र काँग्रेस निवडून येता क्षणी मार्केट 17% वर गेलं. आता तुम्ही म्हणाल काँग्रेस आल्यानंतर मार्केटवर कसं गेलं? मार्केटला ना BJPशी देणं घेणं आहे ना काँग्रेसशी देणं घेणं आहे. मार्केटला हवं आहे स्टेबल सरकार. जी व्यवस्था तुम्ही चालवली आहे, जे रूल्स, जे रेग्युलेशन्स आणि ज्या नवीन गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केले त्या कंटिन्यू राहायला पाहिजे. तुम्ही म्हणताय ना शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ना बँका चांगल्या चालल्यात पाहिजेत, बँकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ते काहीतरी करणं म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही स्पेंडिंग करताय, ज्या गोष्टीला तुम्ही बढावा देताय, त्या गोष्टी पुढे कंटिन्यू होणं. कदाचित एखादं दुसरं सरकार येईल ते म्हणेल नाही आम्हाला या सगळ्यांची काही देणं घेणं नाही, आपण फक्त मोठ्या नेत्यांसाठी काहीतरी करू, मोठ्या कंपन्यांसाठी काहीतरी करू, HNI क्लायंटवर आपण फोकस करू, कंपन्यांना मोठं करू, गरिबांशी आपलं काही देणं घेणं नाही. मग तसं जर असेल तर त्या केसमध्ये एकदा सत्ता पलट होताना थोडासा झटका बसेल, पण परत पुढच्या वेळी जर तीच पार्टी निवडून आली म्हणजेच त्याच गोष्टी कंटिन्यू होणार आहेत. याचा अर्थ मार्केटमध्ये बदल होणार नाही. याचाच अर्थ ते आहेत ते स्टॉकच चलतीमध्ये राहणार. पण जर सत्ता बदलली तर मात्र एक झटका बसण्याचे चान्सेस असतात आणि तो बसला तर किती बसेल हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी 2014ला जेव्हा BJP आली तेव्हा मार्केट फक्त 1.1% वर गेलं. मग तुम्ही म्हणाल यावेळी पडलं का नाही? तर ॲक्च्युली मार्केट चांगल्या ग्रोथमध्येच होतं आणि मार्केटला पडण्यासाठी काहीही कारण नव्हतं. पण त्यातच मोदी निवडून आले. मार्केटमध्ये सेंटिमेंट ऑलरेडी कॅप्चर त्या झालेल्या होत्या आणि त्यामुळं मार्केटमध्ये मेजर फॉल आलेला नव्हता. मग तुम्ही म्हणाल मोदी साहेब निवडून आले, सगळ्यांना डिमांड मोदींचीच होती, तर मार्केट जोरात वर जायला पाहिजे होतं. तर नाही झालं. का नाही झालं? तर काँग्रेसची जी लाईन होती ती चेंज होणार होती BJPच्या डायरेक्शनने. त्यामुळं मार्केटमध्ये मोठा जंप आलेला नाही. भलेही आता समजा इलेक्शनचा रिझल्ट आला आणि कुठली तरी तिसरीच पार्टी निवडून आली, समजा आपली पार्टी निवडून आली, मी पंतप्रधान झालो आणि आपण काहीतरी ठरवलं जगावेगळं मोठं करायचं आहे, तरी सुद्धा मार्केटमध्ये मोठी जंप येणार नाही. याचं रिझन काय? ज्या कंपन्या चालू आहेत एंड ऑफ द डे त्यांना काहीतरी धोका होणारच आहे ना, म्हणून त्या सेट झालेल्या कंपन्यांना एक धक्का बसण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच मार्केटमध्ये एक मायनर करेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. माझ्या मताप्रमाणे नेमकं 4 जूनला काय होणार? साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो. अमित शहा म्हणतायत बहुमताने येतोय, जोरदार आम्ही धुवाधार बॅटिंग करतोय. मोदी साहेब तर 400 पार. हलके आकडे मोदी साहेब कधीच बोलत नाहीत, त्यामुळे प्रश्नच नाही. त्यातच S जयशंकर साहेब पण म्हणतायत 4 तारखेला आमचंच सरकार येणार, मार्केट वर जाणार. म्हणजे यांनी आधी ठरवून ठेवलंय सगळं की आम्ही येणार आहे, मार्केट वर पण जाणार आहे, सगळं सॉर्टेड आहे. फक्त मी एकच प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की कुठले कुठले स्टॉक जाणार ते पण सांगा. 2-4 नावं तर तुम्ही ऑलरेडी सांगितले, किती % जाणार हे पण सांगा. टार्गेट आणि स्टॉप लॉस तेवढं जरी सांगितलं तर अजून उत्तम झालं, म्हणजे कोणाची गरजच राहणार नाही मार्केटमध्ये. चला, जोकचा पार्ट बाजूला आहे. पण माझ्या मताप्रमाणे आणि आमच्या सर्वेप्रमाणे जे लोक BJPच्या अगेन्स्ट बोलतायत, आता बघा, विचारसरणी इज अ डिफरंट पार्ट आणि अननेसेसरी विरोध करणे इज अ डिफरंट पार्ट. आम्ही न्यूट्रल लोक आहोत, शांत डोक्याने विचार करून जे काय होणार आहे याचं ॲनालिसिस करणं. आता बघा, काँग्रेस शक्यतो सत्तेत येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.
बीजेपी पडण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। जर मार्केटचा सर्व्हे केलाय मी त्याप्रमाणे, जर माझ्या मताप्रमाणे, आता मी सर्व्हे म्हणजे मी जाऊन सगळीकडे विचारलं नाही नेमकं कोण निवडून येणार असं नाहीये, बऱ्याच संस्था आहेत ज्यांनी प्रॉपर अनालिसिस केलेला आहे। थोडासा साऊथमध्ये झटका जास्त बीजेपीला बसणार आणि तो कायमच बसत आलाय। पण जरी बरेच लोक म्हणतात की महाराष्ट्रात सीट्स कमी येणार आणि गुजरातमध्ये पण सीट्स कमी येणार, एवढंच नाही तर यूपीमध्ये सुद्धा मोठा झटका बसणार, त्याला थोडंसं माझा वेगळ्या अँगलने विचार आहे। कारण आता ती सगळी समीकरणं मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा तेवढा वेळ घालवण्यात वर्थ नाहीये। कारण जर तुम्ही बघितलं ना बिहारमध्ये झटका बसणार वगैरे वगैरे सगळी ज्या वाच्यता केल्या जातात मला वाटत नाही, कारण नितीश कुमार ऑलरेडी लास्ट टाइम विरोधात होते, ते आता बरोबर असून सुद्धा सीट कमी कशा होतील हे समीकरण काय मला जुळताना आता सध्या दिसत नाही। आता उलट मोदी साहेब महाराष्ट्रात 3 सरकार एकत्रित घेऊन चाललेत स्वतः बरोबर, जे पक्ष आधी नव्हते त्यांच्या बरोबर, मग अजून जास्त कमी का होतील हे समीकरण मला कळत नाही। नो डाऊट थोडासा झटका बसू पण शकतो, पण याचा अर्थ बहुमत मिळणार नाही का, तर असं मला वाटत नाही। 270 सीट्स पाहिजेत, विषय 400चा चालला, नाही जाऊ देत 400 पार, नाही जाऊ देत 350 पार, मला काय वाटत नाही 400 पार होईल माझ्या अनालिसिसनुसार। 350 ची रेंज 330 ते 350 ची रेंज राहील असा माझा अंदाज आहे, आणि तो आपला पार्ट पण नाही आहे। पण हे अनालिसिस करण्यामागचं रिझन काय, उद्या मी तिकीट घेऊन कुठल्या पक्षात जाणार नाही आहे, आपल्याला मार्केटचा अनालिसिस करण्यासाठी ती गरज लागते, म्हणून थोडासा सर्वे आम्ही त्याचाही केला होता। यातून पिक्चर क्लिअर आता तरी दिसतंय की मोदी साहेबांचं पारडं जड आहे। मग माझ्या विरोधात झालं तर काय, म्हणजे नेहमी आपण मार्केटमध्ये एक विचार करतो की मी म्हणतोय तसं मार्केट गेलं तर टार्गेट हिट होईल, पण मी म्हणतोय तसं नाही झालं तर मार्केट खाली येईल, बरं कुठंपर्यंत येईल तिथं मी स्टॉप लॉस लावणार, हे पण गरजेचं आहे ना। सो त्याचं पण अनालिसिस आम्ही करून ठेवलंय। सो पहिला बघावं लागेल आजचं मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे का। आज मार्केट ट्रेड करत आहे ऑलमोस्ट 23,000 वर, 23,000ला मार्केट आहे, याचा अर्थ ओव्हर व्हॅल्यूड आहे, ऑल टाइम हायला। इथून जर मार्केट पडलं ना जोरात कोसळणार, हे एक जे वाच्यता केली जाते मार्केटमध्ये ना, तो एक वेगळाच कहर आहे। माझ्या मताप्रमाणे असं काही झालं नाही पाहिजे। मोठा क्रॅश म्हणजे काय, म्हणजे मार्केट डायरेक्ट 17,000, 18,000, 16,000, 15,000ला येणार, हा गैरसमज आहे। आता तुम्हाला एक लो दाखवतो, मागचा लो 2020चा, त्याच्यावर थोडीशी नजर टाकू आणि मग बाकी पुढच्या गोष्टी आपण बोलणार आहोत। 2020ला मार्केट इथं होतं अप्रॉक्सिमेटली या लेवलला। सो ही लेवल होती समवेअर अराउंड 7,500ची, आपण राऊंड फिगर 8,000 पकडून चालू, मार्केट होतं इथं 8,000ला। आता 8,000चं मार्केट जाऊन पोहोचलं आहे 23,000 वर, म्हणजे 4 वर्षांमध्ये मार्केट झालं तिप्पट। सो 4 वर्ष पण पूर्ण झालेली नाही आहेत तशी बघितली तर, पण ठीक आहे आपण पकडून चालू 4 वर्षात मार्केट तिप्पट, इकडून जर वगैरे तुम्ही पकडलात तर। जर 4 वर्षात मार्केट तिप्पट झालं असेल तर आता जर करेक्शन आलं तर परत इथंच येऊ शकतं, हे पण बरेच लोक आता अनालिसिसने सांगतात। पण जर मी एक वाक्य तुमच्या समोर मांडलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। मी जर तुम्हाला म्हणालो इथं मार्केट ज्या व्हॅल्युएशनला होतं अप्रॉक्सिमेटली तेच व्हॅल्युएशन या रेंजमध्ये सुद्धा आहे, झटका बसला, 100% बसला असणार आहे, नो डाऊट, घाबरण्याची गरज नाही। एवढं व्यवस्थित आता समजावून सांगेन ना, लक्ष जरा सुद्धा विचलित होऊ देऊ नका, सगळा सार मार्केटचा ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल, घाबरण्याची कुठलीही गरज नाही। आणि एकदम सोप्या भाषेत सांगतो, मार्केट इथं आहे हे योग्य की अयोग्य कोण ठरवणार, तुम्ही आणि मी? बिलकुल नाही, काहीतरी पॅरामीटर पाहिजे। गाडीची टाकी फुल झाली की नाही कसं समजणार, मला माझं मीटर सांगतंय पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, त्यावरूनच मी ठरवणार ना। जर मला अजून ऍड करायचंय तर मी ऍड करेन, भरल्यानंतर समजेल की भरलेली आहे। सो काहीतरी पॅरामीटर असायला पाहिजे। मी हेल्दी आहे चेकअप केल्यानंतरच कळणार ना, सेम गोष्ट इथं सुद्धा असायला पाहिजे। मार्केट स्वस्त की महाग, शेअरची प्राइस कमी की जास्त, एखादा शेअर अंडर व्हॅल्यूड की ओव्हर व्हॅल्यूड कसं समजणार, पीई रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो एकमेव आणि सगळ्यात स्ट्रॉंग इंडिकेटर आहे जो आपल्याला सध्या मार्केटचं व्हॅल्युएशन जस्टिफाय करून देतो। एक एक्झाम्पल, मला हॉटेल बाय करायचं आहे, त्या हॉटेलची प्राइस आहे 1 करोड रुपये, दुसरं पण हॉटेल मी बघून आलोय त्याची पण प्राइस आहे 1 करोड रुपये, या हॉटेलमधून मला पर मंथ मिळतायत 5 लाख रुपये, या हॉटेलमधून मला पर मंथ मिळतायत 10 लाख रुपये नेट प्रॉफिट। कुठलं हॉटेल बाय करणार, हे बाय करणार, कारण 10% रिटर्न आहेत, इथं 5% रिटर्न आहेत। अर्निंग वरून मी ठरवतोय हे ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे, जे काही असेल हे समजून घेण्याची गरज आहे। त्यामुळे हे सांगतो कोण, पीई रेशो, सिम्पली पीई रेशो हा सांगतो जेवढा पीई रेशो जास्त तेवढा तो महागडा आहे, जेवढा पीई रेशो कमी तेवढा तो स्वस्त आहे। स्वस्त महाग पीई रेशो ठरवतो कारण पीई रेशोला वाढवण्याचं आणि कमी करण्याचं काम अर्निंग पर शेअर EPS, त्याचं अर्निंग, त्याची कमाई सिम्पली भाषेमध्ये करत असते। आता मी जातो डायरेक्ट निफ्टीवर आणि मला आता चेक करायचं आहे निफ्टी सध्या महागडा आहे की स्वस्त आहे, यासाठी हा चार्ट तुम्ही क्लिअरली बघू शकता।
5 वर्षाचा हा चार्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल साहेब, हा जो चार्ट, हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ तुम्हाला इंडिकेट करतोय पीई रेशो आणि हा जो ग्राफ आहे हा तुम्हाला इंडिकेट करतोय याची प्राइस. आता तुम्हाला दिसत असेल क्लिअरली प्राइस तर वाढत चालली आहे. म्हणजे काय, निफ्टी तर वाढत चाललंय, मगाशी पण आपण चार्टवर बघितलं, याच्यापेक्षा काहीच मी जगा वेगळं सांगत नाहीये. जर तुम्ही याला कम्पेअर केलं फ्रॉम कोविड तर एक जबरदस्त ग्रोथ झाली. बघा ना, 7,500ला निफ्टी होता, इथं तुम्हाला आकडे पण दिसत आहेत. 7,500 वरून हा 23,000ला गेलेला आहे. इथं सुद्धा तुम्ही आकडे बघू शकता, 22,500 क्रॉस करून तो वर गेलेला आहे. प्राइस तर वाढत गेली. आता मजेदार गोष्ट, अर्निंग. जर तुम्ही पीई रेशो बघितला तर एकाच रेंज मध्ये आहे. याचा अर्थ काय, मार्केट वर जात असताना पीई शांत कसा राहू शकतो? काहीतरी चुकलंय चार्टमध्ये. चार्टमध्ये काहीतरी गडबड आहे. आहे का? 100% नाही. रिझन लक्षात घ्या. प्राइस वर जात असताना हा फ्लॅट राहण्यामागचं रिझन हे आहे की प्राइस सोबत त्याचा अर्निंग पण वाढत चाललंय, धंदा वाढत चाललाय, पैसा वाढत चाललाय, त्याचे आकडे रिव्हेन्यू चांगला बनत चाललाय आणि नेट प्रॉफिट वन ऑफ द बेस्ट लेवलला बनत चाललंय. आणि त्याचमुळं माझा पीई रेशो आजही कंट्रोलमध्येच आहे. म्हणजे फक्त महागाई वाढते. पार्लेजीचा बिस्किट 5ला आधी होता, आता सुद्धा 5लाच आहे. फक्त काय थोडीशी साईज आतनं कमी झालेली आहे, बट पैसे किती जात आहेत तेवढेच जात आहेत. आणि याच्यामधलं त्यांनी इन्फ्लेशन ऍडजस्ट केलेलं आहे. ही सोपी गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. आता पुढची खरी गेम येते, मार्केट पडलं तर. अप्रॉक्सिमेटली आता मार्केटची हालत जर तुम्ही बघितलात तर ज्या लेवलला याचा पीई रेशो होता कोविडच्या वेळेला, अप्रॉक्सिमेटली त्याच रेंजमध्ये आज याचा पीई पाहायला मिळतो. बघा एक्झॅक्टली, याच लाईनला, ही लाईन जर मी पुढे अशी खेचली तर या रेंजमध्ये कोविडमध्ये पीई होता याचा. आता कुठे आहे? थोडासा वर आहे, अप्रॉक्सिमेटली 22च्या आसपास. आता मी हा चार्ट क्लिअर करतोय आणि थोडंसं याला झूम करण्याची इच्छा व्यक्त करतो जेणेकरून अजून बेटर तुम्हाला नॉलेज मिळेल. सो आता जर पीई याचा 22-21च्या दरम्यानी असेल, 21.5 पकडून चाला, 21.56. सो या केसमध्ये मार्केटमध्ये जर फॉल आला 10%चा, जर मार्केटमध्ये 10%चा फॉल आला तर हा कुठपर्यंत जाईल? डायरेक्ट पोहोचेल हा कोविडच्या व्हॅल्युएशनला. म्हणजे जर मार्केट 10%नी पडलं तर ते पीईला इथं घेऊन येईल, कारण प्राइस ऍडजस्ट झाली 10%, तर 10%नी पीई रेशो सुद्धा डाऊन येणार. जेव्हा हा 10%नी पडणार तेव्हा याचं व्हॅल्युएशन कोविडमध्ये जे होतं तेच होणार. आता तुम्हाला विचारायचं आहे, साध्या गोष्टीचं मला उत्तर द्या, कोविडजन्य परिस्थिती आता आहे का? जर मार्केट खाली आलं आणि कोविडच्या रेटला तुम्हाला मिळालं तर तुम्ही खुश होणार काय दुःखी होणार? खुश होणार. म्हणजे काय, फक्त 10%नी मार्केट खाली आलं तर. हे आता तुम्हाला मी दाखवतोय चार्टवर. डायरेक्ट जर मी तुम्हाला चार्टवर ही गोष्ट दाखवली तर तुम्हाला क्लिअरली कळेल 10% पडणं म्हणजे काय. 23,000 वरून मार्केट 10%नी खाली येणं म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2300 पॉईंटनी मार्केट खाली येणं. आता 2300 पॉईंट जर मी यामधून मायनस केले तर 21,700 अप्रॉक्सिमेटली या लेवलला. आणि जर तुम्ही लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला कळेल हीच ती आहे सपोर्ट लेवल. म्हणजे जरी मार्केटमध्ये काही चुकीचं घडलं तरी सुद्धा तो फिरून मॅक्सिमम इथपर्यंत येऊ शकतो. मी म्हणेन चला गेला बाजार अजून जरा मार्केट पडेल आणि याच्याही खाली येईल तरी सुद्धा मला डाऊनसाइड लेवल क्लिअरली प्रोटेक्टेड दिसते. याचं रिझन काय? तर आता सध्या असणारा पी रेशो, अर्निंग त्याला हेवी प्रमाणात क्रॅश होऊ देणार नाही. फंडामेंटलच स्ट्रॉंग आहेत म्हणून तो वर जातोय, दुसरं काही रिझन नाही. मार्केटमध्ये व्हॅल्युएशन फुगलेलं नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आता व्हॅल्युएशन हेवी आहे आणि मार्केटमध्ये व्हॅल्युएशन फुगवले गेलेत. हा खूप मोठा गैरसमज आहे, तो आत्ताच डोक्यातनं काढून टाका. पिक्चर झालं इथंच क्लिअर. आता याच्या पुढे पडणार जास्त नाही हे मला क्लिअर झालं, इथंपर्यंत येऊ शकतं. बट याच्या पुढं मार्केट जर वाढलं तर काय होऊ शकतं हे पण मी तुम्हाला सांगतो. जर समजा मार्केटमध्ये ग्रोथ आली तर माझा पीई काय होऊ शकतो? तर अप्रॉक्सिमेटली इथलाच आहे, जास्त लांब जाण्याची गरज नाही. जर तुम्ही या 3-4 महिन्यापूर्वीचा हाय बघितला तर समवेअर अराउंड 24ला होता. माझी बिलकुल अपेक्षा नाही की याचा पीई 28, 30, 40 जो इकडे गेला होता आधी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये. आता याचं वाढण्याचं रिझन काय? तर नुकताच कोविड संपला होता, लोक धपाधप बाय करायला लागले आणि मार्केटला जोरदार पिसाळल्यासारखं वर घेऊन गेले. त्यामुळे हे सगळं झालं होतं आणि हा एक्सेप्शनल पार्ट होता, राईट. सो माझी ही अपेक्षा नाही, हे सोडून द्या. मी म्हणतोय फक्त या नॉर्मल लेवलला जरी तो आला 24च्या आसपास तरी याचा अर्थ 10 ते 15% ग्रोथ होणं. जर मार्केट 10 ते 15% वाढलं तर काय होणार? इथून मी क्लिअरली
एक्झाम्पल हे पकडतोय की मार्केटमध्ये 10 ते 15% ग्रोथ येणार आहे. 25,300 25,700च्या दरम्यान जाऊ शकतं. चला आपण एक्झॅक्टली परफेक्ट पकडू, 25,300च्या रेंजमध्ये मार्केट गेलं तर याचा अर्थ 10% जरी ग्रोथ झाली ना मार्केटमध्ये तर तो डायरेक्ट 25,000ला क्रॉस करू शकतो. म्हणजे गेले तर किती जाणार आहेत आणि आले तर किती येणार आहेत हे क्लिअरली तुम्हाला या चार्टवरून पाहायला मिळत आहे. आणि ज्या प्रकारचे टेक्निकल चार्ट पॅटर्न वगैरे जे बनत आहेत, आता ज्यांना टेक्निकल कळत असेल त्यांनी समजून जायचं मार्केट आता कसले पॅटर्न बनवतोय आणि नेमकं मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे मी सांगण्याची बिलकुल गरज नाही. सो जे लोकांना आता वाटतं की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यांचा गोड गैरसमज आहे. आता बघूया या सगळ्याचा रेफरन्स काय, म्हणजे निफ्टीमध्ये कुठल्या सेक्टरला किती वेटेज आहे हे पण बघणं गरजेचं आहे. कारण हा एक व्हिडिओ ना तुम्हाला विचार करण्याची पद्धत तुमची बदलवू शकतो आणि मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवू शकतो. लक्षपूर्वक बघा. अजून लाईक केलं नसेल तर पहिला करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी इम्पॉर्टंट व्हिडिओ मी देत असतो. आणि एवढंच नाही तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल कुठल्या स्टॉकमध्ये चांगलं ट्रॅक्शन येऊ शकतं आणि कुठले स्टॉक आदळू शकतात 4 तारखेनंतर ते जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा 4. एक डिटेल व्हिडिओ अजून एक बनवेन आणि त्यामध्ये फक्त स्टॉकबद्दल चर्चा करेन. बरेच स्टॉक त्यामध्ये मी कव्हर करणार आहे हे पण सांगतो आणि तो अर्ध्या तासापेक्षा जास्त मोठा असणार आहे व्हिडिओ हेही सांगतो. सो जाऊयात अजून पुढे. कुठल्या सेक्टरला निफ्टीमध्ये किती वेटेज आहे, कारण तुम्ही ठरवता कसं निफ्टी किंवा सेन्सेक्स वर किंवा खाली गेला तर तुम्ही समजणार मार्केट वर गेलं किंवा खाली गेलं. हा एकच पॅरामीटर आहे आपल्याकडे. मग त्या इंडेक्सला बनवण्यासाठी कोणत्या सेक्टरचा वापर केला जातो आणि त्याला किती वेटेज दिलं जातं हे इम्पॉर्टंट आहे. फिनान्स सेक्टरला ऑलमोस्ट 35% वेटेज आहे, 34.29. म्हणजे हा सेक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा पडला तर ओव्हरऑल निफ्टी खाली येणार, हा वाढला तर ओव्हरऑल निफ्टी चांगला ग्रो होणार. हे पिक्चर डोक्यामध्ये आता क्लिअर झालं. आता मी बघणार की नेमकं काय सुरू आहे. आपण जाऊयात डायरेक्ट फायनान्शियल सेक्टरवर. जर तुम्ही याचा चार्ट बघितला तर तुम्हाला क्लिअरली दिसेल हा डाऊन ट्रेंडमध्ये जाणारा जो चार्ट आहे, ग्राफ आहे, तो आहे पीई रेशोचा. हो, प्राइस थोड्या करून वर जात आहेत पण पीई रेशो त्याच्या कंपॅरिझन मध्ये हळूहळू खाली जातोय. बँकांचे अर्निंग वाढलेत, बँकांचे फंडामेंटल चांगले झालेत, फिनान्स काम चांगलं करतोय तरी सुद्धा त्याचं ॲप्रिशिएशन त्याला मिळत नाही. माझ्या मुलाने 85% कमवले तरी सुद्धा मी पेढे वाटले नाहीत. 10वीचा रिझल्ट लागलाय ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती टक्के पडलेत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला. का तर माझी अपेक्षा होती त्यानं 95% मिळवावे. हे सिद्ध झालंय की अजून जास्त अपेक्षा बँकिंग कडून आहे आणि ओव्हरऑल बँकिंग प्रेशरमध्ये आहे. रिझन बिहाइंड दॅट की रेट कट येत नाहीत आणि या कारणामुळे त्याला आपण व्हॅल्युएशन देत नाही आणि त्याच्यामध्ये मोठा इन्व्हेस्टमेंट देत नाही. इलेक्शन नंतर काय होणार, सगळं काही महागाई कंट्रोलमध्ये आहे, ग्लोबली सगळं सुरळीत चालू आहे. अजून थोडंसं एखादं क्वार्टर पुढचं चांगलं येता क्षणी रेट कट धपाधप व्हायला सुरुवात होईल. रेट कट शिवाय पर्याय नाही, महागाईकडे जास्त लक्ष दिलं जाणार नाही. आफ्टर इलेक्शन मी 100 वेळा सांगितलंय, जुलैपासून बघा आग लागायला सुरुवात होणार आहे. आता निगेटिव्ह गोष्टी त्या पुढच्या मी आत्ता बोलणार नाही पण जाऊ दे, फक्त मी एक झलक तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे की जुलैपासून तयार राहा. सो या केसमध्ये जसं रेट कट होईल हा बूम व्हायला सुरू होणार, वाढायला चालू होणार. बरं, मेलेला अजून मरू शकतो का, नाही मरू शकत. म्हणजे काय, ऑलरेडी पडलेलं सेक्टर, ऑलरेडी थंड झालेलं सेक्टर हेवी क्रॅश होऊ शकतं का, तर नाही होणार. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मग जसं मी याला 1 वर्षाच्या चार्टमध्ये बघेन ना तर तुम्हाला कळेल हा क्लिअरली रेंज बाउंड सेक्टर आहे, थंड पडलेलं सेक्टर आहे. बघा, आधी याचे अर्निंग खूप कमी होते ॲज कम्पेअर टू प्राइस, आता अर्निंग खूप जास्त झालेत ॲज कम्पेअर टू प्राइस. आता तुम्ही जास्त कसा, हा तर खाली दिसतोय, खाली दिसणंच पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा पीई रेशो डाऊन झाला, याचा अर्थ अर्निंग वाढलं. पीई रेशोचा फॉर्म्युला आठवतो का, खूप वेळा डिस्कस मी तुमच्यासोबत केलेला आहे, आता त्यामध्ये जायला नको. यानंतरचं मोस्ट ऑफ द हायेस्ट वेटेज येतं ऑइल गॅस सेक्टरला 12.69. ऑइल अँड गॅसमध्ये प्राइस तर वर जाते पण तुम्हाला दिसेल तेवढ्या प्रमाणात पीई रेशो वाढत नाही. याचं कारण आहे अर्निंग हेवी प्रमाणात वाढत आहे. जेवढं तुम्ही बाय करताय तेवढा त्याचा पीई कंट्रोलमध्ये दिसतो. ऑइल अँड गॅसच्या स्टॉकचा एकदा पीई रेशो जाऊन बघा, आजही तुम्हाला त्या कंपन्या स्वस्त मिळत आहेत. याचा अर्थ जर मार्केटमध्ये त्याच्यामध्ये चांगलं ट्रॅक्शन भविष्यात जर आलं तर पीई रेशो अजून थोडा वाढायला वाव आहे, कारण आजही आपला 10च्या पीई आसपास मिळतोय. म्हणजे ते स्टॉक जस्टिफाय करतात याला आजही. अगेन आयटी सेक्टर बघायची पण गरज नाही, तुम्हाला माहिती आहे आयटीवर प्रेशर आहे अनेक वर्षापासून. जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल कोविडमध्ये त्याची प्राइस जास्त होती, पीई रेशो डाऊन होता, नंतर झालं उलट, प्रत्येकानं बाय करायला सुरुवात केली, आयटीला जोरदार वाढवलं, भलेही त्याचा पीई रेशो हेवीला जाऊन पोहोचला होता. म्हणजे अर्निंग कमी आणि आपण त्याचं व्हॅल्युएशन जास्त करत होतो, पण पुढे जाऊन याचीच ऍडजस्टमेंट व्हायला सुरुवात झाली, हा रेंज बाउंड झाला आणि परत
आहे तसं अर्निंग त्याचं वाढलं म्हणून पी रेशो खाली आला, पण प्राइस मात्र वरच होती, हे इंडिकेट करतोय आजही IT स्टॉक स्वस्त आहेत. पण IT मध्ये लगेच जंप आपल्याला पाहायला मिळणार आहे का? तर नाही. का? तर रेट कटसाठी सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत, घोडं तिथंच अडत आहे. बरं, IT आता संपलंय का हो? डोक्यातनं काढून टाका साहेब. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशावर चालतो? कॉम्प्युटरवर चालतो. कशावर चालतो? हार्डवेअरवर चालतो. कशावर चालतो? सॉफ्टवेअरवरच चालतो. म्हणजे काय? IT सेक्टर निवांत चालणार आहे पुढे, टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकाचा अप अँड डाऊन येत असतो, तो आता फक्त याचा डाऊनफॉल आहे. आता काही महिन्यातच तो परत तुम्हाला अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल. म्हणजे मेलेला अजून मरू शकतो का? तर नाही मरू शकत. या सगळ्यावरून आपल्याला काय कळतं की निफ्टी इज अ इन स्टेबल कंडिशन, स्ट्रॉंग कंडिशन. फंडामेंटली खूप सगळ्या गोष्टी सुरळीत व्यवस्थित सुरू आहेत. आणि जर याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं 34-12-12 तर तुम्हाला कळेल 55-60% इथंच येतात. जर एक समवेअर अराउंड 58% मला 59% इथं पाहायला मिळत असतील तर याचा अर्थ बाकीची बघायची पण गरज नाही. इथून तुम्हाला वाटतं का कन्स्ट्रक्शन डाऊन होणार? बिलकुल नाही. ऑटोमोबाईल संपणार नाही, फास्ट मुव्हिंग चालणार. याचा अर्थ काय? हे पण निफ्टीला सपोर्ट करतील आणि परिणामी निफ्टीमध्ये मोठी डाऊनसाईड दिसत नाही. आज उत्तर मिळालं. खूप दिवस कमेंट करत होता ना निफ्टी महाग आहे, टोकाला बाहेर पडतो आणि नंतर परत पडल्यानंतर एंट्री घेतो. गैरसमज आहे. चॅलेंज देऊन सांगतोय, तुम्ही निफ्टीचा बॉटम पकडून दाखवा मला कोणीही. जर सापडला तर मलाही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत हा पोचवा, कारण असे रिसर्च पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि मी गॅरंटी देऊन सांगतोय, असे व्हिडिओज कोणीही यूट्यूबवर बनवत नाही आणि एवढ्या डीप कोणीही घेऊन जात नाही. कारण लोकांना वाटतं की नॉलेज शेअर केलं तर त्याचं कमी होईल. आमची विचारसरणी बिलकुल अशी नाही आहे. आमचं मत आहे की मला तुमच्याकडूनही अजून जास्त शिकायला मिळावं आणि तुम्ही माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगला रिसर्च करावा. अजून काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मलाही त्या वाचायला आवडतील. व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, सगळ्यांना या गोष्टी शिकायला मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.